भेळीसारखा मुरमुऱ्यांचा चिवडा बनवण्यासाठी अर्धा किलो इथे मुरमुरे घेतलेले आणि 250 ग्रॅम मकांचा चिवडा जो असतो तो घेतलेला आहे. 2 वाट्या इथे बेसन पीठ घेतलेले, ओवा घालायचा आहे, हळद, हिंग, लाल तिखट, मीठ आणि थोडासा पापडखार घालून पीठ घट्टसर खलवून घ्यायचे. 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले, 2-3 काळी मिरी, 2-3 लवंग घेतलेले, शेंगदाणे, खोबरं, मनुके, काजू बदामचे काप घेतलेले, धने, जिरे, बडीशेप घेतलेले, लसूण टेचून घेतलेला आहे, फुटाणा डाळ घेतलेली, कढीपत्ता घेतलेला आहे, लाल तिखट, आमचूर पावडर, पिठी साखर, हळद, हिंग घेतलेले, धने, जिरे, बडीशेप आणि घेतलेला मसाला, मीठ घालून आपल्याला हा मसाला बारीक वाटून घ्यायचा. मसाला बनवून तयार झालेला तळणीचे जे पदार्थ आहे ते सगळे तळून घ्यायचे. नंतर आपल्याला यामध्ये शेव पाडून घ्यायची. जे आपण पीठ खलवून घेतलेले त्या पिठाची आपल्याला शेव इथे पाडून घ्यायची. शेव पाडून घेतली की कुरकुरीत अशी आपल्याला ही शेव तळून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता. नंतर आपल्याला त्याच तेलामध्ये जे आपण मक्याचे चिवडा घेतलेला आहे, मक्याच्या पोहे ते आपल्याला घ्यायचे, ते इथे तळून घ्यायचे. कढईतलं तेल कमी करायचं आणि कमी केल्याच्या नंतर त्यामध्ये धने, जिरे आणि बडीशेप, पांढरे तीळ जे आपण घेतले ते थोडे थोडे घालायचे. केलेला मसाला घालून हा मसाला मुरमुऱ्यांवरती घालून मुरमुऱ्यांना व्यवस्थित चोळून घ्यायचा. तळणीचे पदार्थ यामध्ये घालायचे. शेव हाताने चुरगळून घालायची आहे. त्यानंतर मकाचा जो चिवडा आपण इथे तळून घेतला आहे तो घालायचा आहे. अर्धा कोरडा मसाला होता तो यावरती घालून व्यवस्थित मिक्स करायचा. चिवडा बनून तयार.